चलो 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 डेढ़ नहीं दो है भाई भाई थोड़ा पीछे लो ही बातमी मी टीव्ही आणि मीडियामध्ये बघितलं तर आम्हाला सुद्धा एक धक्काच बसला आणि मी इमिजिएट आमचे जे प्रभारी आहेत तिकडचे युसुफ मुंजानी साहेब आणि जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांचं म्हणणं असं होतं की एक आकोट विकास आघाडी शहराच्या विकासासाठी सर्व पक्ष एकत्र येणार होते आणि त्या आघाडीमध्ये सर्व पक्ष येणार होते आणि आमचेही लोकांना तिथे अधिकार देण्यात आलेला होता की तुम्हाला समजा आपल्या शहराच्या विकासासाठी काही निर्णय घ्यायचे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता पण याचा अर्थ हे कदापि होऊ शकत नाही की आमची सगळी राजनीती जी आहे ती आमची भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ही राजनीती आहे आणि आम्ही त्याच्याशी कुठल्याही प्रकारचे तडजोड करणार नाही आहे. आमचे 5 काउन्सिलर्स अकोटमध्ये निवडून आलेले आहे. दुसऱ्या पक्षांचे काही 2 आहे, 1 आहे, 5 आहे. तर असं सगळं मिळून येणार होते. नंतर आम्हाला कळलं की काँग्रेस याच्यातून पक्ष बाहेर पडला. पक्ष कडू याच्यामध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना सुद्धा त्या गटामध्ये होते. आता ते निर्णय त्यांच्या अधिकारामध्ये त्यांनी घेतलं होतं. जेव्हा हे बातमी मला कळली तर आम्ही त्यांच्याकडून लिखितमध्ये आम्ही अहवाल मागवला आणि तुरंत त्यांना आदेश देण्यात आलेला आहे की त्या आघाडीतून तुम्ही बाहेर पडायचं आहे. आमचा तडजोड कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत बसणार नाही हे आम्ही स्पष्ट करून देतो. विकास व्हावा विकास नाही व्हावा हे आम्हाला काही महत्वाचं नाही आहे. पण ज्या पक्षांनी या देशामध्ये काय जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे त्याच्या सोबत आम्ही बसणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे. आमच्या 5ही काउन्सिलर्सला आम्ही आदेशित केलेले आहे. आमचे जे प्रभारी आहेत तिकडचे युसुफ मुंजानी साहेब यांना आता मी बोललो की तुम्ही तुरंत तिथे जाऊन पत्र जारी करा आणि ते 5च्या 5 जे काउन्सिलर्स आहे आम्ही गटातून बाहेर पडत आहे हे लिखितमध्ये द्या. आणि माझ्या पक्षाचा आदेश आहे बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांचा की आपण महाराष्ट्रामध्ये कोणतीही आघाडी तयार होऊ द्या आम्ही भाजप सोबत जाणार नाही. पण हे सगळं करण्या अगोदर प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या कानावर टाकलं नव्हतं का? कारण आघाडीमध्ये वेगवेगळे पक्ष अगोदरच बाहेर पडले होते. मग तुम्ही बाहेर का पडले नाहीत या चित्रात काही विचारणार ते आम्ही जसं म्हटलेलं आहे की विदर्भाची सगळी जबाबदारी जी आहे ते आम्ही तिकडचे जे आमचे प्रभारी आहे सिनियर लीडर आहे युसुफ मुंजानी साहेब तिकीट कोणाला द्यायचं आहे हे अधिकार त्यांना देण्यात आले होते. जिंकून आल्यानंतर जे पदाधिकारी आहे त्यांनीही आमच्याशी बोलायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं नाही. म्हणून त्यांनाही आम्ही प्रश्न विचारलेला आहे. लिखितमध्ये आम्ही अहवाल त्यांच्याकडूनही मागितलेला आहे की हे निर्णय कोणत्या स्तरावर घेण्यात आला होता. ते काउन्सिलर्सनी स्वतः घेतले निर्णय त्यांच्यावर ही कारवाई होणार आहे. आणि समजा वरच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना आदेशित केलं असेल तर त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहे. याच्यामध्ये काही दुमत नाही. मी आता ओवैसी साहेबांशी बोललो आणि ओवैसी साहेब सुद्धा खूप रागावले की आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत बसणार नाही. विकास हे आमच्यासाठी सेकंडरी असणार आहे. पण प्राथमिकता आमची हे आहे की तुम्हाला कुणाला जायचे आहे तुमचा अधिकार आहे. शरद पवार साहेब सोबत त्यांच्या सोबत गेलेले आहे. बच्चू कडू साहेब त्यांचा प्रहार त्यांच्या सोबत आहे. राष्ट्रवादी त्यांच्या सोबत आहे. पण आम्ही ज्या गटामध्ये भारतीय जनता पार्टी असतात त्या गटामध्ये पक्ष सोडून भाजप येत आहे. पक्ष सोडून भाजपात येत आहे एमआयएम म्हणून केली अशा प्रकारचं भाजपचं मत. पक्ष सोडून ते भाजपमध्ये येत आहेत. नाही तसं काही नाही आहे. आमचे 5 काउन्सिलर्स आहे. पक्ष सोडण्याचं काही कारण नाही. एक गट जेव्हा तयार होतो शहर विकास आघाडीसाठी आम्ही त्या काउन्सिलर्सलाही बोललो. त्यांनी म्हटले की साहेब आमच्या एरियामध्ये तो विकास करणार आपण एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून शहराचा विकास आणि विशेषकर जे लोकांनी विश्वास आमचे 5 काउन्सिलर्सला निवडून दिलेले आहे त्याच्या विकासासाठी
ते बहुतेक ते केलं असेल. पक्ष सोडून कुठेही कोणी जाणार नाही आपल्याला सांगितलं. ओके. तुम्ही आता ज्या बायजीपुरात सुरुवात केली, सर कॅमेरा लुक दो. काय नेमकं झालं आहे? काय केली? बहुतेक त्यांच्याकडे सर, कॅमेरा लुक द्या. सर कॅमेरा आले असेल. राजनीतीमध्ये हे सगळं प्रकार होतच राहतं. म्हणजे आम्हाला काहीही त्यांच्या बाबतीत बोलायचं नाही आहे. लोकशाहीमध्ये माझा अधिकार आहे कुठे जायचं, कुठे पदयात्रा घ्यायचं, मी घेत आहे. आता कुणाला याच्या बाबतीत आक्षेप असेल कोणाला की आम्ही येऊ नये, आम्ही इथे हे करू नये, आमचे उमेदवार आहे, आम्ही करत आहे. पण पहिल्यांदाच असं घडतंय शहरामध्ये की तुम्हाला मुस्लिम मोर्चामध्ये काळे झेंडे दाखवले जातात. 16 तारखेला तुम्हाला कळेल. 16 तारखेला तुम्हाला जेव्हा निकाल येईल तर तुम्हाला कळेल ते काळे झेंडेचा अर्थ काय आहे आणि हिरवे झेंडेचा अर्थ काय आहे. देखिए, मैंने काले झंडे नहीं दिखाए. मेरे जो वार्ड के लोग हैं, ये लोगों ने, इनका रोष है इनके ऊपर कि इन्होंने यहाँ पैराशूट 10 किलोमीटर का लोगों को यहाँ टिकट दिया और हमने इतना काम किया इनका, हमारा काम को नहीं देखा इन्होंने. और एक 10 बाय 20 के एसी के रूम में बैठ के, ये 40,000 का वार्ड है, ये वार्ड के लोगों का भविष्य उन्होंने तय करा. इसलिए लोगों ने उनको काले झंडे बताया कि भाई तुम वार्ड के अंदर आओ मत बोल के. और आप भी एमआईएम में थे ना पहले? मैं एमआईएम के अंदर 2013 से था, तो इन्होंने हमारे से काम करके लिया और हमारे को टिकट नहीं दिया. इसलिए वार्ड के लोगों का रोष है इनके ऊपर, जनता का. तो क्या आप इन लोगों को उगने नहीं देंगे? कैसे उगने देंगे इनको? वार्ड के अंदर इनको फिरने नहीं देने वाले कोई, क्योंकि वार्ड के लोग इनके बहुत खिलाफ है. ठीक है, आपका नाम बताइए. मेरा नाम सलीम पटेल बोरगांवकर. मैं अभी कांग्रेस पुरस्कृत उम्मीदवार हूँ. ठीक है, थैंक यू. चलिए, मेरे तरफ आपने क्यों विरोध किया और क्या कारण था इम्तियाज जलील को विरोध करने? काले झंडे? इम्तियाज जलील को काले झंडे दिखाने का एक ही मकसद था, क्या उन्होंने वार्ड के अंदर, वार्ड का जो मैं यहाँ 20 से 22 साल से वार्ड के अंदर मेहनत कर रहा हूँ, और इन्होंने वार्ड का आदमी को टिकट नहीं दिया और इन्होंने यहाँ पैराशूट यानी कि बाहर से 10 किलोमीटर 8 किलोमीटर के लोगों को लाके या वार्ड के अंदर खड़े कर दिया. और वार्ड का जो समस्या है, वार्ड का जो मूलभूत सुविधा है, जो नगर सेवक वार्ड का होना चाहिए क्या बाहर का होना चाहिए, या जो नाली का प्रॉब्लम है, नल का प्रॉब्लम है, कोई ड्रेनेज का मसला है, तो नगर सेवक को का मसला काम क्या रहता, कोई माँ बहन अपने घर रहवासी के लिए जाती है, भाई किसका आधार कार्ड का मसला है, तो वार्ड के अंदर ही वो नगर सेवक होना चाहिए ना. वो 2 मिनट में आपको अवेलेबल रहता वार्ड के अंदर. इन्होंने 10 किलोमीटर का दूर दिया, इसलिए वार्ड के लोगों का इनके ऊपर रोष है, इनके ऊपर गुस्सा है वार्ड के लोगों का. आप ऐसे ही विरोध रहेगा? ऐसे ही विरोध रहेगा इनको वार्ड के अंदर, तो इनका विरोध ऐसा ही रहेगा. और वार्ड परमानेंट ऐसे ही विरोध रहेगा इनका. आप उनको फिरने नहीं देंगे, प्रचार नहीं करने देंगे? मेरे वार्ड के पब्लिक ने किया, आज वार्ड के पब्लिक ने उनको 500 बच्चों ने उनको काले झंडे बताया, गो बैक बोले. आपका नाम? मेरा नाम सलीम पटेल बोरगांवकर. ओके.